नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मालिकेमध्ये आधिराजची एंट्री झालेली असते. तो त्याच्या ड्रायव्हरला बोलत असतो की माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मला मोजता देखील येणार नाही. तर प्रिया आता हे सगळं काही बोलणं त्यांचं ऐकत असते. आधिराज म्हणतो की तो पैसा खर्च करायला माझ्याकडे जवळची व्यक्ती नाही आहे. तर इकडे प्रिया आता तिचं गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकते आणि म्हणते की जर हा खरंच एकटा असेल तर याची न मोजणारी संपत्ती वाया जायला नको, मी वापरून घेईल. त्यानंतर कॅफेमध्ये आता आदिराजशी बोलायला तिथे प्रिया जाते आणि प्रिया त्याच्याशी खोटं बोलत असते की कमवणारी मीच आहे, आईला कॅन्सर झालाय आणि बाबांना पॅरालाइजचा अटॅक आलाय. तर इकडे आता अर्जुन आणि सायली तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड करत असतात. अर्जुन म्हणतो की प्रिया तुला जेवढं खोटं बोलायचं तेवढं बोलून घे, आमच्यासाठी ते चांगलंच आहे. आणि सायली म्हणते की आता हाच पुरा आपण अश्विन भाऊजीला दाखवून प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणूयात. आणि असं काही आता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.